आता आम्ही पोचलोय मंदिरात. हा मेन गाभारा आहे आणि इथून आपण आता आत जातोय. तुम्ही जर कधी चांदवडला आलात ना तर ह्या ठिकाणी तुम्ही नक्की या. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण आज आपण जात आहोत चांदवडच्या रेणुका मातेला. तर आम्ही नाशिकवरून आता निघालो आहे. तर नाशिकवरून साधारणतः 65 ते 70 किलोमीटर अंतर आहे. तर बघूया आता आपल्याला किती वेळ लागतोय पोहोचायला. तर आता आपण आलो आहोत टोल नाक्यावर. इथे जो पहिला टोल नाका लागतो ना त्याचे चार्जेस आहे 235 रुपये. जर तुम्ही तुमचं RC डिटेल इथे सबमिट केलं म्हणजे तुमची गाडी जर नाशिकची असेल तर तुम्हाला हा टोल फक्त 40 रुपये द्यावा लागतो. तर आता आलाय हा दुसरा टोल नाका आणि याचे चार्जेस आम्ही 170 रुपये दिले. म्हणजे नाशिकवरून चांदवडला जाताना तुम्हाला 2 टोल लागतात. हे बघा ना, रस्ता किती सुंदर आहे. इथे घाट लागतो आणि ही बघा समोर मंदिराची कमान आहे. इथून आता आपण आतमध्ये जातोय. हे बघा इथे पोहोचल्यानंतर समोरच पार्किंग आहे. तर इथे आपण आता आपली गाडी पार्क करू. तर मंदिराजवळ आता आपण पोहोचलो आहे आणि तुम्ही जर स्वतःच्या व्हेकलने येणार असेल तर तुम्ही इथे बघू शकता प्रशस्त अशी पार्किंग आहे. आणि तुम्ही जर चांदवडवरून येणार असेल तर तुम्हाला तिथून ऑटो मिळून जाते जी तुम्हाला थेट मंदिरापर्यंत पोहोचवते. आणि हे बघा इतकी छान हवा सुटली, इतकं छान वातावरण आहे ना इथे. ॲक्च्युली ऊन आहे पण थंड हवा खूप सुटली इथे. तर इथे ही मंदिराची कमान आहे. आता इथून आपण आज जात आहोत. मध्ये आल्यानंतर इथे उजव्या बाजूला तुम्हाला हॉटेल्स तसेच प्रसादाची दुकानं दिसतील. आम्ही पण इथून पूजेचं सामान घेतलं आणि निघालो देवीच्या दर्शनासाठी. मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे. समोर तुम्हाला 2 मोठ्या दीपमाळा पण दिसतील आणि हे मंदिराचं प्रमुख प्रवेशद्वार आहे. हा मेन गाभारा आहे आणि इथून आपण आता आत जातोय. आता हे ओटीचं सामान घेऊन आम्ही देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तर इथे हा उजव्या बाजूला मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. एकदम शांत आणि पॉझिटिव्ह वाटतं इथे येऊन. आणि पूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं आहे. आतमध्ये आल्यानंतर ना एखाद्या गुहेमध्ये आल्यासारखं वाटतं. आणि इथे इतर देवी देवतांचे पण मंदिर आहेत. जसे बजरंगबली, नंतर इथे भोलेनाथ आहे, श्री गणेश, दुर्गा माता. आता आपण रेणुका मातेला पूजेचं सामान अर्पण करतोय. आणि चांदवडची रेणुका माता ही खूपच जागृत स्थान आहे. आणि तुम्ही कधी चांदवडला आलात तर इथे तुम्ही नक्की दर्शनाला या. दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर निघालो आहे.
आणि हा असा रस्ता आहे इथून बाहेर जाण्यासाठी. इथे बसण्याची पण सोय केलेली आहे, जिथे तुम्ही शांत आणि निवांत पाहिजे तितका वेळ बसू शकता. महाराष्ट्रामध्ये रेणुका मातेची 2 प्रमुख ठिकाणं आहे. पहिलं म्हणजे माहूरगड आणि दुसरं म्हणजे चांदवड. आणि वडिलांच्या आज्ञेनुसार परशुरामांनी आईचं शिर धडापासून वेगळं केलं होतं आणि धड माहूरगडमध्ये आणि शिर चांदवडला असल्याने या ठिकाणाचं खूप महत्त्व आहे. तसेच ह्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये रेणुका मातेचे 2 प्रमुख ठिकाणं आहेत. तर पहिलं म्हणजे माहूरगड आणि दुसरं म्हणजे चांदवडची देवी. आणि हे जे ठिकाण आहे हे पण खूप जागृत स्थान आहे. हे जे आहे हा मेन दरवाजा आहे मंदिराचा. इथून तुम्ही येऊ शकता आतमध्ये आणि या पायऱ्या आहेत. तर गावात तुम्ही आल्यानंतर हा जुना रस्ता आहे, या रस्त्याने तुम्ही आतमध्ये येऊ शकता. इथे मागे जे तुम्ही बघताय तिथे चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे, तुम्ही तिथेही दर्शनाला जा. तर मित्रांनो, आमचं दर्शन झाला देवीचा. आता आम्ही वरती चाललोय महादेवांचं दर्शन करायला. चंद्रेश्वर महादेव आहे, तिथं आम्ही दर्शन करायला चाललोय. तर चला आता आपण वरती जाऊया. तर ही आहे चंद्रेश्वर महादेव मंदिराकडे जाण्याची कमांड. जर तुम्ही 4 व्हीलरने आले असाल तर 50 रुपये चार्जेस आहे आणि 2 व्हीलरचे चार्जेस 20 रुपये आहेत. रस्ता खूपच मस्त आहे. हे समोर मंदिर आहे आणि आपण इथे गाडी पार्क करूया. तर आता आम्ही आलो आहे चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. खरंच सांगते, तुम्ही इथलं वातावरण बघा, खरंच इतकं सुंदर वातावरण आहे इथे. हे बघा, हे समोर मंदिर आहे, इथे डाव्या साईडला हा डोंगर आहे. वरती यायला फक्त 5 मिनिटं लागतं, पण खूप वरती डोंगरावरती आहे मंदिर हे. पण खूप सुंदर आणि छान असं मंदिर आहे. मध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही पण मधला शूट घेऊ शकलो नाही. पण तुम्ही जर रेणुका मातेला आला तर इथे चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिरात पण या. आणि खालून असं वाटतं की मंदिर खूप उंचावर आहे, पण वरती यायला फक्त 5 ते 10 मिनिट लागतात. आणि इथे देवीच्या मंदिराचे पण काम चालू आहे. आणि खूपच निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे हे मंदिर. तसेच इथे हनुमानाचे पण मंदिर आहे, तिथे पण आम्ही दर्शन घेतले. आणि हे बघा, चंद्रेश्वर महादेवाच्या मंदिराच्या समोरूनच इथे हनुमानाच्या मंदिराकडे येण्याचा रस्ता आहे. मंदिराच्याच बाहेर आहे बघा, सूर्य मावळतो आहे. इथे मस्त असा पारा पण आहे बसायला, जिथे तुम्ही शांत बसू शकतात. इथे ही आमची गाडी आहे. आता निघतो आम्ही आणि रस्त्यामध्ये एक हॉटेल आहे जिथे आम्ही थांबणार आहोत नाश्ता करायला. ते पण तुम्हाला दाखवेल. चला.
पोहोचलो आम्ही इथे. तर आता आपली मिसळ आली आहे. तर इथे बघा, मिसळ मध्ये तुम्हाला मिळेल 2 पाव मिसळ, दही आहे, कांदा, लिंबू, पापड आणि एक लाडू पण मिळतो. त्यासोबतच इथे ही तरी आहे. वडा रस्सा खाते मी, खूप छान आहे, टेस्ट पण छान आहे एकदम. आणि आपण लास्ट टाइम मूग भजी पण घेतली होती ना. हो, आम्ही ऍक्च्युली लास्ट टाइम मूग भजी पण घेतली होती, आता ती पण मागवली आहे आम्ही. आणि टेस्ट पहिल्या वेळेला जी होती ती ह्या वेळेला सेम टेस्ट. इथे आता आपले मूग भजी पण आले गरम गरम. आता मस्त मूग भजीवर पण आम्ही ताव मारणार आहे. इथं सगळ्यांनी मिसळवर ताव मारलाय आणि इथे मूग भजी पण आली आहे. इथे आता हे रश्श्यावर ताव मारताय. नाशिक म्हणजे मिसळ, दुसरा काही विषयच नाहीये. रस्स्याशिवाय मिसळची मजा नाही. हा, रस्सा खायचा तर नाशिककरांकडून शिका. ऍक्च्युली आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही ना लास्ट टाइम जेव्हा आलो होतो चांदवडमध्ये, आम्ही ह्याच ठिकाणी आलो होतो. इथे मिसळ खाल्ली होती. ती मिसळ आम्हाला खूप आवडली, त्यामुळे आम्ही विचार केला की परत एकदा तुमच्यासाठी मिसळ आम्ही दाखवावी. तर जसं मागच्या वेळेस जशी टेस्ट होती ना, ती सेम टेस्ट आहे. त्यानंतर ही मूग भजी आहे, ही मूग भजी पण घेतली आम्ही, गरमागरम आहे, खूप छान लागते ही पण. तुम्ही जर कधी चांदवडला आलात ना, रेणुका मातेच्या दर्शनाला किंवा इतर कुठल्याही कामाने, तर ह्या ठिकाणी तुम्ही नक्की या. मी रिकमेंड करेल तुम्हाला हे ठिकाण. खूप छान इथे तुम्हाला फूड मिळेल. तर इथे वरती नाव दिसेल तुम्हाला खासदार गुळाचा चहा म्हणून, पण इथे तुम्हाला मिसळ पाव, मूग भजी, बटाटा भजी सगळं काय मिळून जाणार. गरम गरम भजी आहे, मस्त आहे. मूग भजी आहे, त्याच्या आतमध्ये पण हिरवी मिरची आहे, तिखट आहे, छान आहे. आणि सोबत ही चटणी पण दिली आहे. तर गरमागरम मूग भजी सोबत ही चटणी खरंच छान आहे खूप. तसंच तुम्हाला मिसळ सोबत इथे हा लाडू पण मिळतो. लाडू पण एकदम फ्रेश आहे, टेस्ट पण खूप छान लागते त्याची. तर आता ही गरम गरम बटाटा भजी आली आहेत, खूप गरम आहे, मस्त दिसते एकदम. तर आता मी खाऊन बघते त्याची टेस्ट कशी आहे. आणि सोबत जे आहे ती कढी दिली आहे. ऍक्च्युली मला आधी असं वाटलं की चटणी आहे, पण ही चटणी नाहीये. मूग भजी सोबत पण कढी देतात ते. तर मी खाऊन बघते. गरमागरम आहे, खूप छान लागते. ऍक्च्युली त्याच्या आतमधला जो बटाटा आहे ना, तो पण असा खूप जाड वाटत नाहीये मला. आता आम्ही मिसळ खाल्ली, वडा रस्सा खाल्ला, सगळं खाऊन झालं. आता इथं चहा स्पेशल आहे इथली. हा, गुळाची चहा असते. गुळाचा चहा पिऊन सांगतो कसा आहे. एकदम भारी चहा आहे. मी तुम्हाला नक्की रिकमेंड करणार का इथे येऊन तुम्ही चहा पिऊ शकता. तर आजचा हा आमचा प्रवास आम्ही इथे संपवतो आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.